माझ्या राज्यात तुझं स्वागत आहे मोहन. हो काय स्वागत आहे बघा. चल आतमध्ये. हो. अरे चल. मिशी मावशी तू आलीस. अगं मी कुठे गेले होते कार्टे, मी तर इथेच होते. तूच गेली होती. ती जी गेली ती आत्ताच गोली. हो पण मी येताना कोणाला सोबत घेऊन आली बघ तरी. अगं बाई कसला सुदृढ, अंगापिंडानं मजबूत, गुटगुटीत. अय्या याला मिशी पण लागलं ना. कशाला घ्यायची टाळी. अहो कशाला घ्यायची टाळी म्हणजे काय. तुम्ही मावशी मावशी म्हणताय त्यांना आणि एवढ्या म्हाताऱ्या बाईंनी जर का टाळी मागितली तर द्यायला नको का त्यांना. असं काय करताय. जीजू 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 जीजू. काय हो 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 कधी थांबायचं सांगा मला. यांचा आवाज का घुमतोय. हा एकत्र बोलतायत दोघी जणी म्हणून. मोहन हो या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी. उलटी उलटी. हाय हाय. सुलटी. हाय. हाय. आमच्या या भूत लोकांना सगळ्यात मोठी मीच आहे. वयानं आणि मानानं सुद्धा. हो का. 450 वयाची आहे मी, माहितीये का. 450 वयाची. काय सांगताय काय. 450 वर्ष. आमच्याकडे ना एवढा सगळा काळ जायला साधारण 5-6 जन्म घ्यावे लागतात. ख्यातीच आहे तशी माझी. जे काम सामान्य माणसं 5-6 जन्म घेऊन करतात तेच काम मी एकदाच मारून करते. काय सुंदर वास येतोय, काय सुंदर वास येतोय. दे दे हात दे हात. मला वाटलं तोच असणार. मला वाटलं. काय करताय. काय सोड मावशी त्याला. काय केलं त्याने. अगं मधू 400 वर्षात पहिल्यांदाच एवढं मऊ मऊ लुसलुशीत मांस मला खायला मिळतंय. हो काय काय बोलताय त्या. मी काय हिरण्यकश्यप आहे का अफजल खान. अफजल खान आहे असं फाडून माझं मांस वगैरे खायला. काय बोलत. हे म्हातारे स्वतःच्या भावनांवर ताबा ठेव जरा. हिरडी कुठची इतकी म्हातारी झाली आहेस पण बोलायची रीत नाहीये तुला. लक्षात ठेवा हे तुझं भक्षण नाहीये. माझा होणारा नवरा आहे तो. त्यामुळे ह्याच्याकडे जर वाईट दृष्टीने बघितलंच जरी ना तर तुझं वय आणि तुझा मान हे विसरे ना मी. अगं अगं मजा केली मी तुझी. मजा केली. गंमत केली. अगं या वयात असं काही करणार आहे का मी. अगदी मजा केली हा तुझी. बघितलं का उलटी सुलटी किती प्रेम आहे मधूचा आपल्या नवऱ्यावरती. अशी बायको मिळायला भाग्यच लागतं बरं बाळा. अहो आणि आमच्याकडे तर नाहीच मिळत अशी बायको. काय सांगणार तुम्हाला. आणि यांचं प्रेम तर मी बघतोच आहे ना म्हणजे अनुभवतोय. इतकं उत्कट आहे काय सांगू तुम्हाला. जीजू 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 जीजू. काय 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 काय. तुम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आता काय प्रश्नाचं उत्तर तिथे. काय प्रश्न आहे. आमच्या दोघींपैकी सुंदर कोण दिसतंय. तू. नाही ही नाही मी. दोघी एकत्र बोलतायत कसं सांगणार ह्यांना. काय काय उत्तर द्यायचं. तुम्ही दोघींनी शांत राहा जरा. हा. त्रास देऊ नका माझ्या मोहनला. ठीक आहे त्या नाही चालणार तुला पण मी मात्र सोडणार नाहीये तुला. मी सांगेल ते तुला करावंच लागेल. म्हणजे नक्की काय करावं लागणार आहे. हे मावशी काय विचार आहे तुझा. बघ 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 कशी नवऱ्याची काळजी करते ते. मावशी हे माझा हात बीत कापायचा काही बघू नका किंवा खाऊन टाकू नका. बाई काही सांगा. नाही रे राजा फक्त काहीतरी कर माझ्यासाठी. पण काय नक्की म्हणजे काय करू. नाव. हा
माझं नाव मोहन अष्टपुत्रे. मी गोडबोले क्लासेस मध्ये इतिहास शिकवतो आणि आमच्या तिकडनं एक म्हात्रे सर म्हणून आहेत, ते मला जाम त्रास देतात. मला तुझा इतिहास भूगोल नकोय हा. बरोबर. मला उखाण्यात नाव हवं आहे. कुणाचं? कुणाचं काय? कुणाचं नाव घेता तू खण्यात? बायकोचं ना? हा, बायकोचं घेतात. माझं घे. हा, तुमचं नाव घेऊ का? हा. बर घेतो. हा, घेतो. उखाणा घेतल्याशिवाय आज जाऊ देणार नाही आम्ही तुला. नाही घेतला तर सुंदर वास येतोय. अरे घे ना मोहन. तू जर उखाणा घेतला नाहीस ना तर ती तुला खाऊन टाकेल. असं ब्लॅकमेल करून कोणी उखाण्यात नाव घेतं का? खाऊन टाकेल म्हणून उखाणा काय? जीजू घ्या ना उखाणा. हा, घेतो. थांबा, घेतो. हा, काय झालं? नाही, घेतो ना, नाव हा, घेतो. घे. जिंकून डाव प्रेमाचा. हा. आला. जिंकून डाव प्रेमाचा मधुवंती करते उत्सव साजरा. जिंकून डाव प्रेमाचा मधुवंती करते उत्सव साजरा. संसाराच्या सारी पाटावर मोहनची वाट पाहते मीरा. मीरा? आता तू ताई तू ते बघ, ताई तू म्हणतायत. हा घेते. घ्या. काव काव करते खिडकी, खिडकीवर बसला काऊ. वा. काव काव करते खिडकी, खिडकीवर बसला काऊ. मोहनरावांचं नाव घेते, जीव नका जाऊ. नमस्कार जोडा करूया. अगदी शोभून दिसतोय. बरं, नमस्कार करूया मावशीला. सुखी राहा. उलटे पाय बघायचे? नाही, उलटे पाय नाही. चल आता. अहो, नको, अहो, ऐका. अहो, काय तुम्ही कुठे मला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आणताय? काय कसली खोली आहे? अरे ही तुझी खोली आहे. तू इथे आराम करा, मी आले. अहो, थांबा ना. तुम्ही कुठे जाताय? मला एकट्याला सोडून थांबा ना. मला ना तुझ्यासाठी एक पक्वान्न बनवायचं. माझ्यासाठी? हो, अगदी आमच्या पद्धतीने. त्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्राण्यांचं रक्त आणि मांस असतं. ते ना वधूने बनवायचं असतं आणि वराने खायचं असतं. अहो, वधू म्हणजे तुम्ही, वर म्हणजे मी. तुम्हाला असं वाटतं का असं हाडा मासानी बनवलेलं पक्वान मी काहीतरी खाईन? नको. असं काय करता तुम्ही? अरे छान लागतं रे. आणि तू माझ्या हातचं खाऊन तरी बघ, आवडेल तुला. अहो, थांबा, नका जाऊ. मला एकट्याला कंटाळ येईल इथे. कंटाळ येईल ना? हा, मी एक काम करते. मी ना मुंडक्याला तुझ्या सोबत ठेवते, माझ्या खास दोस्ताला. मुंडक्या? काय नाव झालं हो? मुंडक्या असं नाव असतं का? अरे तू बघ तरी त्याला, मग तुला कळेल. हा. अरे मोहन. काय मुंडक्या? अरे अहो, काय हो, तुमचा एक मित्र धड नाही, याला तर धड सुद्धा नाही, नुसताच मुंडक्या आहे. काय मोहन किती छान आहे बघ ना तो. तुला माहितीये त्याची ना सगळ्यांशी गट्टी जमते. तुझ्याशी जमेल ना? मुंडक्या, माझ्या मोहनकडे नीट लक्ष ठेवा. त्रास नको देऊ त्याला. अजिबात नाही. आणि कंटाळा येऊ देऊ नको. नाही ना. मी जाऊ? तुझा बिंदास, मी घेतो याची काळजी. अहो, थांबा प्लीज, जाऊ मी नका. जाते हा मोहन. अहो, ऐका ना. काय पाहुण्या, प्रवास झाला ना बरोबर? अहो, काय त्रास, भयानक त्रास झाला. काय सांगू तुम्हाला, इथे कसा बसा पोहोचलोय मी. हो, तिकडे काय बघताय? माझ्याकडे बघा ना, कसा सुंदर दिसतोय मी. नको, तुमच्याकडे बघून बोलायला भीती वाटते. असं माणसं नाही पाहिली मी आधी कधी. नुसतंच मुंडकं धडच नाही, नको ते. त्याला काय होतंय, नवीन आहे ना म्हणून भीती वाटते. एकदा का मैत्री उदे मग बघत कसली गट्टी जमते आपली. नको ती गट्टी बिट्टी काही नको. बघता इकडे का तिकडे येऊ? नाही, थांबा. तुम्ही मी एक काम करतो. मी पाहिजे तिकडे बसतो, तुम्ही तिकडेच थांबा, मी इकडे बसतो. कसं काय, येऊ का तिकडे? येऊ का तिकडे? मधू इथे नाही येत. मला आत्ताच काही करून ते रॉकेट उडवलंच पाहिजे. पण कसं करायचं? काय रे, कसला विचार करतोय? काय हवंय का तुला? दात बघ माझे, दात बघ. जर मी ह्याच्या समोर काही हालचाल केली तर हा मधूना सगळं सांगेल. यालाच लपवलं तर?
ये कुठं चालला ये कुठं चालला तू? आणि असं जरा बघतो. छान आहे हो खोली ही, फार मस्त जागा आहे. जरा बघतो इथे आजूबाजूला काय आहे ते. असं ऐकलंय मी की या जागेला इतिहास आहे म्हणून. शेवटी कुठली जागा कधी महत्वाची ठरते जेव्हा त्या जागेला इतिहास असतो, नाही का? शेवटी अरे गरम होतंय का? खिडकी कशाला उघडली? काय नाही, असंच जरा बरं वाटलं. हा. काय इतिहासाबद्दल काय सांगत होता तिथल्या तुम्ही? ही जागा अरे फार जुनी जागा ही, मोठा इतिहास आहे इथं. अरे मला असं कळलं इतिहास खूप जवळचा आहे तुझा. आता म्हणजे इतिहास बघा. ए अंधार काय झालाय? ए झाड्या टोपली काढ ए झाड्या काढ ना. बाहेर आलो चावीन ना आता. झाड्या काढ ना. टोपली काढ. मधू आता मला मधू. झाड्या काढ ना. तू झाड्या काढ ना. मी मधूला सांगे ना. लग्न ठरलं ना तुझं, हळद फेकून मारी रे. झाड्या काढ ना. मला भीती वाटत रे झाड्या. मोहन, अरे मोहन तू मुंडक्यावर टोपली का ठेवली आहेस? बरं झालं वाले तुझ्या नवऱ्याने कोणलं मला. नाही काय झालं माहितीये का? खरं तर म्हणजे मला शंका होती. शंका म्हणजे लघुशंका. आणि मग ते कसं काय करायचं हा प्रश्न पडला मला. आणि मग असं मुंडक्या बघत असताना कसं करणार ना, म्हणून मुंडक्यालाही ऑकवर्ड झालं असतं, मलाही जरा लाज वाटली असती, म्हणून मुंडक्याच्या डोक्यावर टोपली टाकली. आणि मग त्यातल्या त्यात खिडकी उघडली. बरं झालं तुम्ही उशिरा आलात म्हणून. नाही तर अहो हसू नका हो. इथे इतके अतर्क्य लोक फिरतात ना की त्यांना पाहून हेच होणार ना. स्वाभाविक आहे नाही का? अरे मी तुझ्यावर नाही हसत आहे, मी तुझ्या भाबडेपणावर हसतेय, तुझ्या भोळेपणावर हसतेय मी. बरं ते जाऊ दे, चल आपल्याला निघायला हवं. कुठे? कुठे म्हणजे काय? मोठा कार्यक्रम आहे. मधू मला पण घेऊन जायचं. हो म्हणजे काय, सगळ्यांनीच यायचं. आणि मोहन, सगळेच तुझी बाहेर खूप वाट बघतायत. काय बाहेर काय आता? हळदीचा कार्यक्रम आणि त्याबरोबर धमाल नाच गाणी पण. मधू आणि मोहनच्या लग्नाची हळद. अहो नको हळद वगैरे कशाला, नको काही नको. मावशी थांब, तू नाही लावायची हळद, तू खाऊन टाकशील त्याला. लावणार नाही मावशी, मी लावणार. हो बाजूला अहो जा इकडे. अहो मी काय म्हणतो, ते हळद बिळद कशाला आता? काय हळद? मोहन शांत राहा. अहो नको, ऐका अहो ऐका, नको बाहेर. अहो किती हळद लावताय, हाताची काय फोडणी करताय की काय? आता कसा नवरदेव शोभतोय अगदी. बस बस एवढी. काय बघत काय बसलाय? नाचायचं नाहीये? चला नाचा. या 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 या.
हालत आहे ना, इथे आपलीच गाणी वाजली पाहिजेत. वाजव. खनबेनचे तालावरी आज नाचत हाय, खनबेनचे तालावरी आज नाचत हाय. धमाल कराची हाय, धमाल कराची हाय. हम एक तरी पॅक घे भाऊजी आज हलद हाय, एक तरी पॅक घे भाऊजी. हे काय आणखी? हं? दादा वहिनी दिगू मी निघून जातोय, कुठे माहित नाही, कधी येईल माहित नाही. एक सांगतो, माझी काळजी करू. सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर भेटेनच नक्की, बाकी परमेश्वराच्या हाती. अरे देवा, काय झालंय? काय बरं वाटत नाहीये का तुला? हे घ्या. काय? मोहनची चिठ्ठी. अगं हे काय आहे? हे काय काय लिहिलंय त्याने? दिग्या, ए दिग्या, दिग्या, अरे उठ, अरे उठ रे, हे वाच, उठ. कुठली पद्धत आहे अभ्यासाला बसवायची? वाच सांगतोय ना. बघ बघ काय लिहिलंय त्याने. हे काकाने असं का लिहिलंय? कुठे गेला असेल तो? अरे कुठे गेला म्हणून मलाच काय विचारतोय? तुला काही माहितीये का यातलं? नाही. तो नक्की पुन्हा बुवाबाजीच्या मागे लागला. नक्की. मला काही खरं दिसत नाहीये त्याचं. काय करायचं? आई तू पॅनिक नको, शांत शांत. हे काय पॅनिक, काय पॅनिक नको होऊ. काल पण तो असाच घर सोडून निघून गेला होता, आज पुन्हा तेच. तुम्ही पण बसा बसा. हे बघ, आता आपल्याला पॅनिक होऊन चालणार नाहीये. आपण आता लॉजिकली विचार केला पाहिजे की काका गेला कुठे असेल. हे बघ दिग्या, लपवू नकोस काही. जे खरं तुला माहितीये ते सगळं सांगून टाका मला. एक मिनिट, तो काल ना एकदम ट्रान्स मध्ये असल्यावर का बोलवता आणि काहीतरी वेगळंच बोलत होता की काहीतरी नव्याने सुरुवात केली पाहिजे वगैरे, असं काहीतरी वेगळंच बरळत होता. काय बरळत होता? नाही ना माहित. लपवू नकोस ना दिग्या. अहो बाबा, मी कशाला काहीतरी लपवेन? तुम्ही प्लीज शांत व्हा. मी काय म्हणते, आपण पोलिसांकडे जाऊया. का कोण जाणे, पण माझं सारखं मनात येतंय, आपला मोनू कुठल्या तरी संकटात सापडलाय. Polizada, fuerte, en la novela, la de